सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. गाणगापुरात महिलांची फुगडी, दत्तभक्तांचा जल्लोष, आनंदनगर अकलूज दिंडीचे उत्साहात स्वागत. गाणगापूर 3 डिसेंबर 2025. श्री दत्तांच्या नामस्मरणात रंगलेल्या आनंदनगर अकलूज दिंडीचे आज गाणगापुरात आगमन झाल्यावर संपूर्ण परिसरात भक्तिमय जल्लोष उसळला. दिंडीतील महिलांनी पारंपरिक वेशभूषित टाळचिपड्यांच्या तालावर खेळलेली फुगडी हा सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला. दिंडी आगमनाचा क्षण जसजसा जवळ येत होता तसतसा रस्ताभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष घुमत होता. महिलांची फुगडी, भक्तिभाव आणि उत्साहाचे सुरेख दृश्य. दिंडी गाणगापुरात दाखल होताच महिलांनी मोठ्या जल्लोषात फुगडीचा पारंपरिक खेळ सादर केला. रंगीबेरंगी साड्यांमधील महिला गोल गोल फिरत तालबद्ध हालचाली करत होत्या. कोणाच्याही चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नव्हता. उलट भक्तिभाव, ऊर्जा आणि आनंदाचा ओलावा भरलेला होता. अनेक ज्येष्ठ महिलाही उत्साहाने फुगडीत सामील होताना दिसल्या. काही तरुण मुलींचे गट पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा पुढे नेत नव्या जोमाने नाचत होते. दिंडीचा मार्ग क्षणभर लोककला आणि भक्तिरसाचे मंच बनला होता. एका महिला भक्तीने सांगितले, दत्ताच्या नावात आम्हाला थकवा वाटत नाही. फुगडी म्हणजे आमची शक्ती, आमचा उत्सव. टाळ मृदुंगाच्या नादात संपूर्ण परिसर दुमदुमला. दिंडीसोबत येणाऱ्या भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या नादात गजर करत वातावरण भारावून टाकले. सर्व वयोगटातील दत्तभक्त पायी चालत, अभंग म्हणत आणि हातात भगवे पताके घेऊन मार्गक्रमणा करत होते. लहान मुलांपासून तर आजोबांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर एकच तेज, दत्तभक्तीचा आनंद स्पष्ट दिसत होता. गावकऱ्यांनीही वाटेत दिंडीचे जल्लोषात स्वागत केले. कोणी अभिषेकासाठी पाणी आणले, कोणी प्रसाद, तर कोणी फुलांच्या उधळणीतून भक्तांना सन्मान दिला. मुक्कामस्थळी भक्तिभावाने भारलेले क्षण. गाणगापुरात दाखल झाल्यानंतर दिंडीने नियोजित ठिकाणी मुक्काम केला. भक्तांनी सामूहिक आरती, भजन आणि नामजपाने संध्याकाळ रंगवली. महिलांनी पुन्हा एकदा फुगडी आणि लेकींच्या खेळांनी वातावरण अधिक रंगतदार केले. त्या क्षणी संपूर्ण परिसरात फक्त भक्ती, संगीत आणि सोहळ्याचा आनंद घुमत होता. 4 डिसेंबर दिंडी सांगता आणि दत्त जयंतीचा उत्सव शोभा. उद्या 4 डिसेंबर रोजी दिंडी सांगता आणि दत्त जयंती महोत्सव मोठ्या भाविकांसह गाणगापुरातील चिदानंद धर्मशाळा परिसरात उत्साहात साजरा होणार आहे. भाविकांसाठी अखंड भजन, आरती आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण करायचं असेल, फराळ करायचं असेल तर त्याची व्यवस्था केली बरं का. जेवण चालू आहे. फराळ करायला फराळीला औषध का, जेवणाला औषध का तुम्ही. गाणगापूरचा यात्रिಗಳ ಒಂದು
ವತಿಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಪ್ರಮುಖರಿಗೆ 5 ಜನರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುರೇಶ್ ಗಂಗಳೆ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾತ್ರಿಕರ ಪ್ರಮುಖರು 5 ಜನ ಪ್ರಮುಖರು ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಸನ್ಮಾನವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಿಂದಗಿ ತಾಲೂಕಿನ ನೂತನ ಆಲ್ಮೇಲ್ ತಾಲೂಕಿನ ದೇವನಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಗತಿಪರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಯುಕ್ತ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾಗಿರುವಂತಹ ಸುರೇಶ್ ಎಸ್ ಗಂಗಳೆ ಸರ್ ಅವರು 5 ಜನ ಪ್ರಮುಖರನ್ನ ಹಿರಿಯರನ್ನ ಗೌರವಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.